अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम आपल्यासोबत आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन. घड्याळ आणि पक्ष तुम्हाला मिळालेला आहे. कसं बघता तुम्ही याच्याकडे? ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे दोन्ही पक्षांनी आपले आपले मतं आयोगाकडे नोंदविले आणि त्या दृष्टिकोनातून आपलं जे काय आम्ही शपथपत्र दिलं आणि त्यांनी शपथपत्र दिलं त्याच्यानंतर जे काय आपलं आयोगाने जे निर्णय दिला आहे ते निर्णय म्हणजे एक समाधानकारक निर्णय आणि ते अपेक्षितच होतं आम्हाला. शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. नाही, असं आहे की आमच्या विरोधात गेलं असतं तर आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो असतं. त्यांच्या विरोधात गेल्यामुळे ते सुप्रीम कोर्टात जायला ते मोकळे आहेत, कारण की ते स्वतंत्र आहे, लोकशाही आहे देश. त्या दृष्टिकोनातून त्यांनी कुठे जायचं जाता येईल त्यांना. ते म्हणतात की आमची बाजू भक्कम होती, आमच्याकडे जास्त कार्यकर्ते आहे. तुम्ही काय सांगणार? नाही, ह्याच्यामध्ये अधिक काय मी बोलू इच्छित नाही, परंतु संख्येचा विचार केला तर ते आयोगाने जे काय कागदपत्र तपासल्यानंतरच निर्णय दिलेला आहे की कोणाकडे काय आहे, किती कोणाच्या संख्या आहे, काय आहे, हे सगळं तपासणी करूनच अजितदादा यांचा पक्ष हा खरा पक्ष आहे असा प्रकारचा निर्णय आयोगाने दिलेला आहे. 42 आमदार 1 खासदार या लोकप्रतिनिधीच्या संख्याबळावर निर्णय तुमच्या बाजूने लागला असं वाटतंय? नाही, आमदारांचा संख्या हा हाऊसमध्ये असतो आणि लोकसभेच्या सदस्यही आपल्याकडे आहेत आणि त्यासोबत पूर्ण राज्याचे सगळे जे अध्यक्ष असतील, तालुका अध्यक्ष असतील, सर्व ग्राम पातळीवरचे अध्यक्ष असतील, राज्याचे वेगवेगळ्या शाखांचे अध्यक्ष आहेत, हे सगळं सगळे दादांच्या पाठीशी उभं असल्यामुळे ते सगळं आपण एफिडेविट आयोगाकडे सादर केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळं कागद तपासल्यानंतर निर्णय झालेला आहे. आता पक्ष आणि घड्याळ चिन्ह तुम्हाला मिळालेलं आहे, त्यामुळे शरद पवार गटाचे काही नेते तुमच्या संपर्कात येईल असं वाटतंय आता, कारण की पक्षच तुमच्यासोबत आला दादांकडे? महत्त्वाचा निर्णय हा झाल्यानंतर पक्ष आता सिद्ध झाला आहे की दादाच अध्यक्ष आहे, आपले राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्या दृष्टिकोनातून जे बॉर्डरवर बसलेले लोक आहेत, आपले आपले विधानसभाचे सदस्य आहेत आणि खासदारही असतील, ते सुद्धा आपल्याकडे येण्यामध्ये मला वाटते आता त्यांनाही काही हरकत नसावी अशा प्रकारचा माझा तरी विचार आहे. येऊ शकतात का ते असं वाटतंय एकूणच? येण्याच्या मार्गावर मागे सुद्धा होते, मी आपल्याला सांगतही होतो येणार, परंतु आता यायला त्यांना काही कोणत्याच प्रकारचा हरकत नाही, कारण की आता खरा पक्ष आहे, पक्षाच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे. लोकसभा निवडणुका आहे, विधानसभा निवडणूक आहे, त्याच्यात फायदा होईल असं वाटतं आता सिम्बॉल आला? नाही, सिम्बॉल म्हणजे आमचा पक्षच खरा पक्ष होता आणि ते सिम्बॉल हा एक प्रकारचा अधिकृत मान्यता आयोगाने दिलेला आहे. तर त्या दृष्टिकोनातून सिम्बॉल पक्ष हे सगळं अस्तित्वातच होता, फक्त ते फायनल निकाल आता काल माननीय आयोगाने दिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता आम्ही सगळं चिन्ह आणि पक्षाचा आधार घेऊन आम्ही कामाला पूर्वीपासून लागलेलो, परंतु आता ते पूर्ण सिम्बॉल फायनल झाल्यामुळे आता आम्ही अधिक जोमाने कामाला लागलेलो आहोत. जितेंद्र आव्हाड काल म्हटले, जे तुमचे जुने सहकारी ते म्हटले की ज्या काकांनी अजितदादाला राजकारण शिकवलं, चालायला शिकवलं, त्यांनाच धोका दिलेला आहे, मग जनतेचे काय होणार? जे काकाचे नाही झाले ते जनतेचे काय होणार? नाही, असं नाही आहे. ते हे ज्यांचं बल संख्या ह्याच्यावर असतो. हे राजकारणामध्ये असं काही पुतणे काका असं प्रकारचं काही नसतो, परंतु ज्यांच्याकडे शक्ती, आमदारांच्या ताकद, सगळे आमदार एकत्रितपणाने, असं काही आम्ही कोणाला काही धोका देण्याचा बाब नाही, परंतु आम्ही सगळे एकत्रित आलो कशाकरता, म्हणजे विकास हा आमचा मुद्दा होता आणि विकासाकरता पण या राज्यामध्ये लोकांचे कामं झाले पाहिजे, सर्वसामान्य गरीब लोकांचं कामं झालं पाहिजे, या दृष्टिकोनातून आम्ही सगळे एकत्रित येऊन हा निर्णय दादांना पुढे करून आम्ही निर्णय घेतला आणि त्या दृष्टिकोनातून हा योग्य निर्णय आहे आणि काय आम्ही कोणाला धोका द्यायचं कारण नाही. आणि साहेब तर आहेत, वडीलधारी आहेतच, त्यांचा आधार त्यांचं स्थान राहणारच आहे. तुम्ही मध्यंतरी म्हणत होते की साहेबांनी आता निवृत्ती घ्यायला पाहिजे, आता या निकालानंतर काय वाटतं? नाही, तर साहेबांनी आशीर्वाद दिला पाहिजे. आता शरद पवार साहेबांनी अजितदादाला आशीर्वाद दिला पाहिजे. बिलकुल आशीर्वाद दिला पाहिजे. पुढे आता सगळं
तरुणांनी पुढे गेलं पाहिजे, विकासाकरता सगळं कामाला लागलं पाहिजे, कोणत्याच प्रकारचा अडथळा नाही झाला पाहिजे, असा माझा विचार आहे. आणि निवृत्ती घ्यायला पाहिजे असंही म्हणत होते तुम्ही. नाही, आता असं मी म्हणत नाही, त्यांनी आशीर्वाद दिला पाहिजे. आता पुष्कळ साहेबांनी फार शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी प्रयत्न केला. अखेर निकाल दादांच्या बाजूने लागलेला आहे आणि त्या दृष्टीने आता साहेबांनी आशीर्वाद देऊन सगळ्यांना कामाला लावलं पाहिजे. या महाराष्ट्र राज्याचा एक चांगला विकास झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून सगळे आमदार एकत्रित येऊन काम केलं पाहिजे. शेवटचा प्रश्न, सिम्बॉल आणि पक्ष मिळाला, लोकसभा निवडणुकीत उमेदवार उतरवून तुमच्या सिम्बॉलवर उतरणार आता, त्यानंतर विधानसभा, कॉर्पोरेशन, स्थानिक स्वराज्य संस्था, जागाची दावेदारी वाढणार लोकसभा निवडणुकीत? नाही, जे मी मागेच बोललो होतो की महायुतीचे जे नेते बसतील, हे सिम्बॉल तर येणार होतं, हे नक्कीच होतं. सिम्बॉल पक्ष, त्याला काय दुमत नाही. परंतु सगळे नेते, आमचे सहकारी जे आम्हाला समर्थन देत आहेत, हे सगळे बसून नेते लोक ठरवतील की कोणाला कुठे उभं ठेवायचं आणि त्या दृष्टिकोनातून त्या पक्षाचे उमेदवार उभा राहतील आणि त्यांना सिम्बॉल आपला पक्षाकडून ते उभं राहून ते निवडणुकीमध्ये पुढे जाणार. आपण सुप्रियाताई काल म्हटल्या की शरद पवार हाच आमचा पक्ष आणि हेच आमचं सिम्बॉल. नाही, ठीक आहे, त्यांचं मत आहे ते. माझं मत मी आपल्याला सांगितलेलं आहे. साहेबांचा आशीर्वाद दिले साहेबांनी तर चांगलं होईल. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.